काही महिन्यांवर महानगरपालिकेच्या निवडणूक आल्यात आणि सगळेच पक्ष आता त्याच्या तयारीला लागलेत. आज शहरामध्ये एमआयएम पक्षातर्फे बॅनरबाजी करण्यात आली, ज्याच्यामध्ये जर आम्ही महानगरपालिकेमध्ये निवडून आलो तर आम्ही शहरातील दारूची दुकाने बंद करू किंवा त्याला हद्दपार करू. आणि दुसऱ्या बॅनरमध्ये त्यांनी असं म्हटलं की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही जो पाणी आहे, जोपर्यंत नळाला दररोज पाणी येत नाही तोपर्यंत त्याचा कर वसूल करणार नाहीत. आणि त्यावरच बोलायला आपल्यासोबत एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसा माजी खासदार इम्तियाजी जलील साहेब आहेत. जलील साहेब, महानगरपालिकेच्या निवडणूक आल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता तुम्ही सुद्धा त्याच्या तयारीला लागले आहात. मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. आम्ही निवडून आलो तर दारूबंदी करू. आपल्याला माहित आहे की निवडणूक आली तर लोक पुन्हा ते जात धर्माच्या आधारावर निवडणुकीच्या मैदानात येतात. शहरासाठी आपण काय करणार, जिल्ह्यासाठी काय करणार हे याच्या कोणालाही याच्यामध्ये रस नसतात. आम्ही इलेक्शनच्या खूप अगोदर लोकांना हे सांगत आहे की आम्हाला सत्ता मिळाली तर आम्ही काय काय करणार. तर आम्ही हे सांगितलेलं आहे की MIMला महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळाली तर आमचा पहिला ठराव काय असणार आहे की या शहरामध्ये जितकं देशी दारूचे दुकानं आहे, आणि बहुतेक देशीचे दारू दुकानं कुठे आहे तर झोपडपट्ट्यामध्ये आहे, ते बंद करण्यासाठी आम्ही ठराव मांडू. नाहीतर हे शहराच्या हद्दीमध्ये कोणत्याही देशीची दारू दुकानं होऊ नये, ते शहराच्या हद्दीच्या बाहेर आम्ही पाठवण्यासाठी हे एक पहिला ठराव आम्ही घेणार आहे. दुसरा ठराव काय असणार आहे की आज ही आपल्या शहरामध्ये 10-10 तासानंतर येतो, अर्धा तासा, 1 तासा, 2 तासासाठी पाणी मिळत आहे, पण टॅक्स पूर्ण महिन्याचा आपल्याला ते घेत आहे. आम्ही काय म्हटलेलं आहे की जितकं दिवस तुम्हाला पाणी मिळणार, जितकं टाइम तुम्हाला पाणी मिळणार, तितकंच टॅक्स तुमच्याकडून वसूल करण्यात येईल, समजा आम्हाला सत्ता मिळाली तर. तर असे आमचे जे काय काय काम असणार आहे महानगरपालिकेमध्ये, हे याचं सगळं आम्ही एक मॅनिफेस्टो तयार केलेला आहे आणि हे लोकांसमोर आम्ही टाकत आहे. लोकांना पटलं तर आमच्या सोबत येतील, नाही पटलं तर पुन्हा ते जाती धर्माच्या आधारावर मतदान करतील. पण एकीकडे शहरात पाणी प्रश्न गाजतोय. सगळेच पक्षातील जे प्रमुख नेते आहेत ते पाणी प्रश्नांवर बोलताय. म्हणजे येणारी महानगरपालिका निवडणूक ही पाणी प्रश्नावर आणि धार्मिकतेवर होईल असं बोलल्या जात आहे. पण तुम्ही एक वेगळ्याच वळणावर जात आहात की आम्ही दारूबंदी करू. म्हणजे कुठे ना कुठे आता तुम्ही मतदात्याला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताय का? सगळं पक्ष तसं करतं. आणि तुम्ही जसं म्हटलं ना की पाण्याचा मुद्दा हे जे आहे सगळं पक्ष याच्या बाबतीत बोलणार आहे. मागच्या 30 वर्षापासून आपण हेच मुद्दा घेऊन निवडणूक मैदानामध्ये उतरत आहे. सगळं ते लोकसभेचा असू द्या, असेंब्लीचा असू द्या, महानगरपालिकेचा असू द्या, पाण्याचा मुद्दा. कशा होतं की एक 700 कोटी रुपयाची स्कीम 3200 कोटी रुपयेपर्यंत कशी जातं. म्हणजे पाण्यामध्येही लोकांनी इतकं पैसा खाल्लेले आहे. आम्हाला सत्तेमध्ये येऊ द्या, आम्ही सगळं ते बाहेर काढणार. महानगरपालिकेमध्ये सत्तेत आल्यानंतर 50 किलोमीटरची लाईन टाकण्यासाठी तुम्ही काय हिरे जवाहरात त्याच्यामध्ये टाकणार आहे का? सोन्याची पाईपलाईन टाकणार आहे का? तुम्ही चांदीची पाईपलाईन टाकणार आहे का? समजू शकतं आपण 700 कोटी रुपयाचे 800 कोटी रुपये होऊ शकतं, 900 कोटी रुपये होऊ शकतं, 10%, 20% ते एस्केलेशन होऊ शकतं. पण अशा 300-400 टाइम्स एस्केलेशन म्हणजे याच्यातून हे अर्थ होतं की लोकांचा रस राहिलेलं, हे नेत्यांचा आणि पक्षांचा रस राहिलेलाच नाही आहे की लोकांना पाणी द्यायचं. त्या पाण्याच्या स्कीम मध्ये आपल्याला किती पैसे मिळतं हे सगळ्यांचा इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. आपल्या शहरातला पाणी प्रश्न हा काय नवा नाहीये, तो जुनाच आहे. तुम्ही बोलले त्याप्रमाणे 1650 कोटीची जी पाईपलाईनची मंजुरी होती ती आता 2750 कोटीच्या पार गेली आहे. म्हणजे पैसे वाढले. दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रशासनाकडून बोलल्या जात आहे की पाणी आम्ही तुम्हाला 2 वर्षानंतर देऊ शकतो पूर्णपणे. तर दुसरीकडे भाजप आणि उभाटा गट म्हणताय की पाणी हे काही दिवसांवर यायला हवं. म्हणजे एकमेकांवर ते आरोप करताय पाणी प्रश्नावर. इतक्या दिवस ते सोबत होते, महानगरपालिकेवर त्यांची सत्ता होती. म्हणजे यांनीच आरोप करायचे आणि यांनीच पुन्हा त्यावर उत्तर द्यायचे. हे कुठे ना कुठे मतदात्याला मान्य आहे का? बघा, माझ्याकडे तर अशी बातमी आहे की जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टर आता गुंडाळण्यासाठी ते तयार झालेला आहे. ते सगळं स्कीम गुंडाळून ते परत, कारण त्याला जे पैसे पाहिजे होतं ते पैसे त्याला मिळाले. आणि आता हे जे मोठे मोठे नेते त्याच्याकडून जे पैसे मागत आहे तो इतका त्रस्त झालेला आहे की त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आपल्याला हे स्कीम आता गुंडाळायची आहे. आणि कितीही हे नेते बोलू द्या उसमें, मलाही माहित आहे आणि सगळ्यांनाही माहित आहे की कितीही फास्ट काम केलं तरी सुद्धा
1.5 ते 2 वर्षाच्या अगोदर शहराला पाणी मिळणार नाही. आणि हे जे डिले होत आहे ते फक्त यांच्या नालायकीपणामुळे होत आहे. त्यांना कोणालाही रस राहिलेला नाही, कोणाचा इंटरेस्ट नाही आहे की त्यांना लोकांना पाणी द्यायचं आहे. त्यांचा रस हेच आहे की पाण्यामध्ये, ड्रेनेजमध्ये, रस्त्यामध्ये कशा आपल्या टक्केवारी आपल्याला मिळत राहतं, याच्यामध्ये सगळ्यांचा इंटरेस्ट आहे. तुमचा पक्ष आता निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. मेन मुद्दे तुम्ही सांगितलेत की तुम्ही कोणते मुद्दे घेऊन समोरे जाणार आहात. पण दुसरी गोष्ट म्हणजे आपलं शहर हे पर्यटन नगरी म्हणून ओळखले जाते. पण पर्यटन नगरीवर कुणी बोलायला तयार नाही. पर्यटनावर कुणी बोलायला तयार नाही. आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पर्यटनासाठी तुम्ही काय करणार आहात? काय पावले उचलणार आहात? आणि काय आहे की पर्यटन आपल्याला वाढवायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपल्याला एअर कनेक्टिव्हिटी वाढवणे खूप महत्त्वाची आहे. एक काळ होता की जे आपल्या शहरामध्ये नाही का रस्त्यावर आपल्याला खूप सारे फॉरेनर्स दिसायचे. ते US, UK, विशेषकर जपानहून आलेले जे आहे, कारण हे बुद्धिस्ट सर्किट मधला एक महत्त्वाचा पर्यटन स्थळ होतं. आता आपल्याला दिसतं का ते? का? त्याचं कारण हे आहे की आपल्याला जे एअर कनेक्टिव्हिटी पाहिजे होती, पहिली एअरलाईन होती एक, जे दिल्ली, मुंबई, उदयपूर, जयपूरला कनेक्ट करणारी होती. तर जे टुरिस्ट जो येतं ना, तर त्याच्याकडे काही लिमिटेड डेज असतात. त्या लिमिटेड डेजमध्ये ते सगळं प्लॅनिंग करतं. आता आम्ही त्याला सांगू का की बाबा जयपूरमधून तू एक ट्रेन घे, तू मुंबईपर्यंत ये, मग मुंबईहून तू फ्लाईट घे आणि इथे करके कोणालाही नाही. तर आमची अपेक्षा हे आहे की आपल्याला टुरिझम आणि इंडस्ट्री वाढवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला एअरलाईन कनेक्टिव्हिटी वर भर देण्याची आवश्यकता आहे. पण एकीकडे शहरातला उद्योग वाढतोय असं बोलल्या जात आहे, तर दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणात चोरी आणि गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. प्रशासनाचं किंवा पोलीस खात्याचं याकडे दुर्लक्ष आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्मार्ट सिटी म्हणतोय, सगळं म्हणतोय, पण असे गुन्हे घडल्यानंतर खरंच ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे लोक येणार आहेत बाहेरून, त्यांना कुठेतरी धास्ती बसेल शहराबाबत मोठ्या काय प्रमाणात? आहे की हो, शहराची इमेज जी आहे ना, त्याचा परिणाम होतो. की जो लोक आपले पैसे घेऊन येत आहे की आम्हाला इतके कोटी या शहरामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, हे सगळं बघतं ते, की सोशल फॅब्रिक कसं आहे, क्राईम रेट काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं बघून ते निर्णय घेतात की आपण या शहरामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि जेव्हा क्राईम वाढतं तर स्वाभाविक आहे ते सगळ्यांसाठी एक काळजीचा विषय असतं. आमची अपेक्षा आहे की पोलीस प्रशासनाने याच्यावर लक्ष घालण्याची. दुर्दैव हे आहे की इतके सारे मंत्री झालेले आहे, अर्धे पोलीस तर त्यांच्या सेक्युरिटीमध्ये लागलेले आहे. एक एक मंत्र्यांच्या मागे किती किती पोलीस लागलेले आहे. कशाला तुम्हाला भीती? काढून द्या ना ते पोलीस सेक्युरिटी. आवश्यकता आहे का तुम्हाला? इतकीच भीती असेल तर घरीच बसा तुम्ही. अ, एका एका मंत्र्यांच्या मागे 2-2 गाड्या पोलिसांचे लागलेले आहे. हेच पोलीस बंदोबस्तासाठी राहिले, क्राईम डिटेक्शनसाठी लागले असते तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम तर झाला असता. अ, आता एम-आय-एम पक्षाच्या बाजूने काय मुद्दे महत्त्वाचे मुद्दे आहेत जेणेकरून तुम्ही मतदात्याला पूर्णपणे सांगू शकता, की तुम्ही आम्हाला निवडून द्या आणि आम्ही खरंच आता काय तुमच्यासाठी आहे काहीतरी की करू? आम्ही आम्ही होर्डिंग्सवर टाकत आहे. लोकांमध्ये चर्चा होऊ द्या, की बाबा हे मुद्दा जे टाकलेला आहे एम-आय-एम पक्षाने, हे आमच्या हिताचा आहे का नाही आहे. ज्यांना वाटत असेल की हे हिताचं आहे ते आमच्या बाजूने उभे राहतील. ज्यांना जात पाहिजे, धर्म पाहिजे आणि हेच शहराला असंच 10-10 दिवसानंतर पाणी पाहिजे, तर ते आमच्या सोबत नाही राहतील. नक्की शेवटचा प्रश्न मतदात्यासाठी काही शब्द. हे आता निवडणूक कधी होणार मला माहित नाही आहे. पण आपल्या शहरामध्ये करण्यासारखं खूप आहे. एक विजन पाहिजे. आणि तुम्ही एक विजन प्रमाणे कॅन्डिडेटला निवडून दिलं, कारण महानगरपालिकेमध्ये जे कॉर्पोरेटर्स निवडून येतील ते शहरामध्ये काय होणार आहे याच्या बाबतीत निर्णय घेणारा ते हाऊस असतं. तर खूप महत्वाचं हे इलेक्शन असणार आहे. यामध्ये आमच्या येणाऱ्या काळामध्ये आपला इन्फ्रास्ट्रक्चर काय असणार आहे, स्कूल्स काय असणार आहे, हॉस्पिटल्स कसे असणार आहे, आपण काय काय डेव्हलपमेंट करणार आहे, या मुद्द्यावर चर्चा झाली तर नक्की मला असं वाटतं की लोक यावेळी खूप सूझबूझने मतदान करतील आणि जे चांगले एजेंडा मॅनिफेस्टो देतील त्यांना त्यांच्या सोबत राहतील. नक्कीच हे होते एम-आय-एम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आणि त्यांचं म्हणणं आहे, की येणारी महानगरपालिकाची निवडणूक फक्त धार्मिक कारणावर नाही, तर तुम्ही विकासावर बोला, उद्योगावर बोला आणि जी ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख आहे, त्या पर्यटन नगरीला कुठेतरी पुढे नेण्यावर बोला. मी राम बुधवंत
नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर